नमस्कार, मी प्रियांका लाठी. बातमीपत्रामध्ये स्वागत. बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. सातपुडा पर्वत रांगेत ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेली कुर्हा, हिवरा, उमरा, पारंबी आणि राजुरा वडोदा ही गावं पाण्याखाली गेली आहेत. नदी नाल्यांना पूर आल्याने शेतीसह नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. गंगाखेड शहरातून वाहणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेस आणि धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे घाट परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी घाट परिसरातील मंदिरही पाण्याखाली गेली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात दुसर, बीड आणि किनगाव राजा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवलाय. काही तासांच्या पावसाने सोयाबीनसह कपाशीच्या पिकांचं मोठं नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शेतीलाही तलावाचं स्वरूप आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत. नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसराला चांगलाच फटका बसलाय. सलग 2 दिवस पावसाने जोर धरल्याने शेतीसह घरांचंही मोठं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 दरवाजे उघडण्यात आलेत तर पेनटाकळी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत. पावसाचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांसह नाल्यांना देखील पूर आलाय. आमना नदीला पूर आल्याने नदीचं पाणी शाळेसह शेत शिवारातही घुसलंय. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदी काठावरील शेतकरी उद्ध्वस्त झालेत. कोरपना, राजुरा आणि गोडपिंपरी तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. नाशिक ते छत्रपती संभाजीनगर शिवशाही बसला गळती लागली. या संपूर्ण प्रकाराचा प्रवासी आनंद मगरे यांनी व्हिडिओ करत कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सिल्लोड तालुक्यात नदी नाल्यांना पूर आलाय. पूर्णा नदीने रौद्र रूप धारण केलंय. नदीचं पाणी बोरगाव सारवणी गावामध्ये शिरलं. जालना शहरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचलंय. पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील जळगाव जामनेर मार्गावरील चिंचखेडा परिसरामध्ये नाल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलंय आणि वाहतूक ठप्प झाली आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. जायकवाडी धरणातून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली या गावाला गोदावरी नदीच्या पाण्याने वेढा दिला. चंद्रभागा नदीला पुन्हा पुराचा वेढा बसलाय. उजनी आणि वीर धरणातील पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीतून मोठा विसर्ग सोडण्यात येतोय. त्यामुळे भक्त पुंडलिकाच्या मंदिरांसह अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा घातलाय. त्यामुळे यंदा सलग 6व्यांदा भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. जालना जिल्ह्यातील विरेगाव येथील कल्याणी नदीला तब्बल 5 वर्षांनंतर पूर आलाय. विरगाव महसूल मंडळात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं नदी नाल्यांना पूर आला. छत्रपती संभाजीनगरच्या जरंडी बनोटी मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. बोरमाळ तांडा येथे पावसाचं पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार हे उघड्यावर पडलेत. आपल्या सर्जा राजाला बाहेर काढण्यासाठी बळीराजाने आपला जीव पणाला लावला. शेतकऱ्याने पुराच्या पाण्यातून जनावरांना बाहेर काढलं. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातही जोरदार पाऊस झालाय. पावसाने शेवगड येथील नदीला पूर आलाय. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. एका पालकाने विद्यार्थ्यांची सायकल खांद्यावर घेत पुराचा रस्ता पार केल्याचं पाहायला मिळालं. लातूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पावसामुळे नदी नाले ओढे ओसंडून वाहतात. औसा तालुक्यातील औसा बोरगाव तेर महामार्गावरील ओढ्याला
आलेल्या पुराचं पाणी हे पुलावरून वाहत असल्याचं दिसून आलं, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। पुराच्या पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे। सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओव्हरफ्लो झालंय। बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम हा प्रकल्प हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान मानला जातो। एरवी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्याला पावसाने जोरदार हजेरी लावली। अनेक ओढे नाले नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये 4 दिवसांपासून दमदार पाऊस कोसळतोय। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 3 फूट उघडून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली। सोयाबीन कापूस पीक भुईसपाट झाला, तर सोयाबीनच्या शेतात काहीही शिल्लक राहिलं नाही। अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका हा धाराशिव जिल्ह्यातल्या गावांना बसलाय। परंडा तालुक्यातील भोत्रा मुंगशी या गावात पाणी शिरल्यानं भोत्रा गावाचा संपर्क तुटला। चांदणी नदीला महापूर आल्यानं परंडातील काही गावांचाही बार्शी तालुक्याशी संपर्क तुटला। दक्षिण सोलापुरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग केली। सीना नदी परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। औराद संजवाड पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्याने औराद परिसरातील गावांचा संपर्क तुटलाय। एका तरुणाने जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला। स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढलं। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपलंय। अक्कलकोट तालुक्यातील किणीमध्ये शेतात पाणी शिरलं। पावसाच्या पाण्याने जोरदार प्रवाह वाढला आणि ऊस, सोयाबीन, उडीद, मूग ही पिके देखील वाहून जाण्याची शक्यता आहे। सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुगाचं मळण्या देखील खोळंबल्यात।